हॅलो, वेलकम टू माय चॅनल. मी आज तुम्हाला उपवासाची साबुदाण्याची खिचडी कशी करतात ते सांगते. तर तेल घेतले, त्यामध्ये जिरं, हिरवी मिरची आणि एक कच्चा बटाट्याचे तुकडे करून ते परतवलेले. तीन पळ्या तेल टाकलेले. मिरच्या टाकल्या. प्रथम जिरं टाकलं, त्यानंतर मिरच्याचे तुकडे टाकले, त्यानंतर कच्च्या बटाट्याचे काप टाकले आणि ते 1 मिनिट परतून घ्यायचं. म्हणजे धुतलेले बटाटे त्याचा पाणीचा ऊस जो असतो तो निघून ते कोरडे झाले पाहिजे आणि त्याचा कलर बदलला पाहिजे. आणि त्या बटाट्यात मीठ टाकायचं, म्हणजे ते बटाटे मिरची याला मिठाचं कोटिंग लागलं की मग ते टेस्ट छान येते. आता पहा, बटाटे कोरडे झालेले. आता शेजारी साबुदाणा तयार ठेवलेला आहे मी. त्यामध्ये 2 वाटी साबुदाणा, त्याला 1 वाटी शेंगदाण्याचं कूट आणि मीठ अंदाजे आपल्या चवीनुसार, हे सर्व मिक्स करून मी तयार केलेले. तोपर्यंत बटाटे इकडे फ्राय होत आहे. बटाट्यांना तुम्ही थोडासा ब्राऊन कलर पण पाहिजे असला तर करू शकता. एक 2 मिनिट चांगलं परतवल्यानंतर मिरच्या आणि बटाट्यांचा कलर बदलतो आणि मीठ त्यात चांगलं मिक्स होतं. बटाटा जर कच्चा राहिला तर त्याची चव चांगली लागत नाही. त्यासाठी चांगले परतून घ्यायचे पहिले. आता तुम्हाला दिसतंय मिरच्यांचे कलर पण बदललेला आहे, बटाटे पण कोरडे झालेले आहे, म्हणजे त्याला कडकपणा छान येतो. आणि त्यानंतर आता हे सगळं आपण जे मिक्स केलेलं आहे ते त्यात टाकायचं. आणि सर्व मिक्स करून घ्यायचं. असं हे 2-3 मिनिटं चांगलं परतवायचं, म्हणजे साबुदाणा तयार. आता एका बाजूला मी रात्री पाण्यामध्ये स्वच्छ धुवून बोरं भिजत ठेवले होते. ते बोरं कुकरच्या खणामध्ये आणि बटाटे कच्चे भाजीसाठी हे दोन्ही एकदम शिजायला ठेवले एका कुकरमध्ये. म्हणजे वेगवेगळं शिजवण्यात तुमचा वेळ पण वाचतो आणि गॅस पण वाचतो आणि काम पण पटकन होते. आता ते तिकडे शिजल्यानंतर 3 शिट्यांवर ते शिजून घेतलं कुकरमध्ये. त्यानंतर इकडे आता भाजीची तयारी करायची. आणि ते शिजवलेले जे बोरं होते कुकरमध्ये ते तिकडे साईडला, त्यामध्ये जरा पाणी जे असतं ना आपलं थोडं जास्त टाकलेलं शिजायचं, ते आटून घ्यायचं थोडं आधी. आणि त्यानंतर त्यात गूळ टाकायचा, थोडं मीठ टाकायचं आणि ते मिश्रण शिजवत ठेवायचं. म्हणजे पाणी आणि गूळ याचा पाक तयार झाला पाहिजे, दाटसर घट्टपणा. तेव्हा ते बोरांमध्ये, ते गोड बोरांमध्ये अर्क चांगला गोडसर तयार होतो. नाही तर पातळ पातळ पाण्यामध्ये बोरं असं व्हायला नको. त्यासाठी चांगलं शिजवून घ्यायचं ते. तोपर्यंत इकडे आपलं तेल कढईमध्ये गरम होतंय. आता गरम तेलात जिरे टाकायचं, 1 चमचा. ते चांगलं तडतडल्यानंतर
आता जिऱ्याचा कलर बदलला आहे छान. त्यात हे स्मॅश केलेले बटाटे टाकायचे. तोपर्यंत तिकडे आपलं पाणी चांगलं आटून होतंय. आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं जिरं आणि बटाटे. आता तुम्ही मिरचीची पण बनवू शकता आणि लाल तिखट टाकूनही बनवू शकता, पण आता ही आम्ही तिखटची बनवणार आहे. साबुदाणा आम्ही मिरचीचा बनवला आहे, त्यामुळे भाजी ही तिखटची बनवणार आहे. आता त्या बटाट्यांमध्ये मीठ टाकायचं आहे. आता माझे जे 4-5 बटाटे आहे त्या हिशोबाने मी ते मीठ टाकलेलं आहे 1 चमचा. आणि चांगलं परतून घ्यायचं. तिखट टाकलेलं आहे मी, मिरची ऐवजी तिखट. तुम्हाला मिरची टाकायची असली तर तुम्ही जिऱ्यानंतर मिरची फोडणीला द्यायची. आता तिखट टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं. छानपैकी 2-4 मिनिटं परतवलं की आपली भाजी तयार होते. आता प्रत्येकाच्या घरामध्ये आवडी-निवडी ह्या वेगवेगळ्या असतात, त्यानुसार आपण आपल्या पद्धतीने बनवायचं. आता इकडे पाणी पूर्ण कुकरमधलं हे टाकलेलं आहे मी, बोरं. त्यात तुम्हाला मागे दाखवलंच मी की ते पाणी पूर्ण आता किती पाणी दिसतंय ते पाणी आटवायचंय, म्हणजे घट्टपणा तयार होईल त्या पाण्याचा. त्याआधी मी भाजी करताना तुम्हाला दिसलंच होतं. आणि हा गूळ मी कापून घेतलाय, म्हणजे जेवढी बोरांची क्वांटिटी त्या हिशोबाने तेवढ्या वाटी गूळ टाकायचा. आता 2 वाट्या बोरं असल्यामुळे मी 2 वाटी गूळ घेतलेला आहे. आणि चवीपुरता मीठ टाकायचं, कारण गुळाच्या कुठल्याही पदार्थात थोडंसं मीठ टाकल्याशिवाय पदार्थाला चव चांगली येत नाही. आता तो गूळ पाणी त्यातलं घट्टसर झालं आहे. आता त्यात गूळ टाकायचा आहे. हा सर्व गूळ टाकून मग आपण दाटसर अशी त्याची ग्रेव्ही होईल तोपर्यंत चांगलं शिजू द्यायचं. अशा प्रकारे आपले बटाट्याची भाजी, साबुदाणा आणि बोरांचं गोड बोरा तयार झाले. तुम्हाला तिखट, काही लोक तिखट पण खातात बोरांचं प्रकार, तर त्यामध्ये काय करायचं, मग त्यात तिखट टाकून शिजवायचं. आंबट गोड पण खाणारे, तिखट गोड खाणारे. आता ही माझी थाली तयार झालेली आहे उपवासाची. साबुदाणा, बोरे, बटाट्याचं पाणी, ताक अशी तयार झालेली आहे. तुम्हाला दिसतेच आहे.